हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण ब्लाऊज पीसवर आलेला छोट्या आकाराचा गळा आहे. तर तो आपल्याला डीप घ्यायचा आहे. तर तो आपण डीप कसा घेऊ शकतो, तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून प्रत्येक स्टेप तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, हे बघा, मी गळा कापून घेतलेला आहे कपड्यावरील. याचे 2 पार्ट केले, जेणेकरून आपल्याला त्याची डिझाईन बनवता येईल. अशा पद्धतीने जर आपण डिझायनर ब्लाऊजची कटिंग किंवा स्टिचिंग केली तर एकदम छान असा ब्लाऊजला लुक येईल. तर बघा, आपण मेन पीस आणि अस्तर कट करून घेतलेले आहे. हे बघा, जे 2 गळ्याचे पीस कापून घेतलेले होते आपण, ते आपण त्या साईजचे आपण 2 अस्तरचेही पीस कापून घ्यायचे आहे. हे बघा, आता आपण याला स्टिच करून घेऊ. हे बघा, छोटे छोटे कट देऊ, जेणेकरून एकदम परफेक्ट असा शेप येईल. आता वरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. अशा प्रकारे दोन्हींनाही आपण त्याच प्रकारे स्टिच करून दाबटीप देऊन ठेवू. एकदम सोपा आणि एकदम छान अट्रॅक्टिव्ह दिसणारा असा हा ब्लाऊज आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि लाईक शेअर पण करा. बघा, दोन्हींनाही आपण असे स्टिच करून घेतलेले आहे. तर आधी आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ गळ्याला. तर गळा आहे 10 इंच, गळा रुंदी घेऊ 3 इंच, वरती घ्यायची 2.5 इंच, आणि आपण याला असा आकार देऊन घेऊ. कट करून घेऊ. तर एकदमच छोटा गळा दिसत होता, त्यामुळे आपण याला थोडासा असा मटका आकार देऊन घेऊ, जेणेकरून एकदम छान असा ब्लाऊजला लुक येईल. हे बघा, मेन कपड्यावर घेऊन आपण टीप मारून घेऊ. त्याला दाब टीप देऊन घ्यायची. जेवढा कपडा आपण कापलेला आहे तो एकदम परफेक्टली आपल्याला त्यावर ॲडजस्ट करायचा आहे. अशा प्रकारे जेवढा अस्तरचा भाग आहे तेवढा मेन फॅब्रिकवर जेवढा येतोय तेवढा आपल्याला आता इथे स्टिच करून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला जेवढा कपडा मिळतोय तेवढ्यावर आपण स्टिच करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एकदम प्रॉपर अशी डिझाईन आपल्याला घेता येईल. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीचा ब्लाऊज आहे आणि खूप छान आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारा हा ब्लाऊज आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला एकदम एक आणि एक स्टेप पूर्ण समजून येईल. आपण पूर्ण याच्यावर टीप मारून घेतलेली आहे. हे बघा, हे ठेवून बघायचं एकदम बरोबर छान असं बसतंय का नाही. आणि साईडचा कपडा आपण इथे कट करून घेऊ. एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे
एक तिरकस अशी पट्टी कापून घ्यायची, जेणेकरून आपल्याला जो राऊंड शेपमध्ये जो खाली गळा आलेला आहे तो आपल्याला तिथे पायपिंग करावी लागेल. तिरकस पट्टी कापली तर एकदम छान फिनिशिंगमध्ये पायपिंग येते. कधीही पायपिंग करताना अशीच तिरकस पट्टी कापून घ्यायची. हे बघा, डबल करून आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ती मधी दुमडून परत त्यावर दाब टीप द्यायची आहे. अशा प्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग येते. पायपिंगचा मी आधीही एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग कशी करायची याच्यावर मी एक पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. तर आपल्या लिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ नक्की बघा. नवीन असाल तर खूप मदत होईल तुम्हाला त्याची. तर आपण जे 2 पार्ट तयार केलेले होते गळ्याच्या डिझाईनचे, तर ते आपण त्यावर ठेवून त्याला पण स्टिच करून घेऊ. एकदम परफेक्ट बसला पाहिजे असं आपल्याला ठेवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्याला मी जो बाजूने जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट देखील आपल्याला यामध्ये दिसणार नाही आहे, कारण तो फिटिंगमध्ये जाणार आहे. गळा एकदमच छोटा होता, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागलं. हे बघा, अशा प्रकारे साईडने आपण कट करून घेऊ एक्स्ट्राचा पार्ट. या साईडने देखील आपल्याला सेम पद्धतीने अटॅच करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण छोट्या गळ्याला मोठ्या डीप गळ्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. हे बघा, आजकाल प्रत्येक साडीवर असे छोट्या आकाराचे, काही साड्यांवर असतात मोठ्या आकाराचे, तर पण काही साड्यांवर एकदमच छोटे गळे असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप मदत करेल त्या प्रॉब्लेमसाठी की आपल्याला डीप कसा घ्यायचा आहे. आता पूर्ण आपला शेप आलेला आहे, तर आपण त्यावर लेस लावून घेऊ. एकदम बारीक अशी लेस लावलेली आहे. आपण गोल्डन कलरची पायपिंग सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने आपण इथे लेस लावलेली आहे. आधी खाली राऊंडला लावलेली आहे, आता दोन्ही साईडनी लावून घ्यायचे आहे. ही पद्धत वापरून एकदम सहज आपण डिझाईन करू शकतो. तर ह्या ब्लाऊजसाठी मी जे लटकन बनवले होते त्याचाही व्हिडिओ मी उद्या शेअर करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. हे बघा, अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, एकदम छान असा लुक आलेला आहे ब्लाऊजला. तर हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चलो, बाय.